इथंच संपवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. बाबासाहेब आंबेडकर बघा, आज जो आपल्या पुढे प्रश्न निर्माण झालाय हा कुठल्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही. आज आपल्या गावामध्ये चुकून असा प्रकार घडलाय. आता ज्या वेळेला देशावर संकट येतं त्यावेळेला आपण देश म्हणून एकत्र होतो, राज्यावर संकट येतं त्यावेळेला आपण राज्य म्हणून एकत्र येतो. मग गावावर जेव्हा संकट येतं तेव्हा गावातल्या पक्षाच्या चपला बाजूला काढायच्या असतात आणि आपण गाव म्हणून एकत्र यायचं असतं. काल काय झालं की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राष्ट्रीय नेते माननीय श्री सुजातजी आंबेडकर यांच्याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे किंवा ते विदेशात शिकायला होते आणि फार कमी दिवसात ते भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर कानाकोपऱ्यातला गावखेड्यातला साधा शेतकरी पोरगा अजून त्यांच्याशी एवढा परिचित नाही आणि अशा अपरिचितमुळे मनात कुठलाही पाप नाही, समाजाविषयी कुठलाही द्वेष नाही, समाजाविषयी कुठल्याही जातीवादाची भावना नसताना एक चुकीच्या याच्यामुळे आणि हे सुजात आंबेडकर आहेत अशी कल्पना नसल्यामुळे आमच्या गावातील युवक श्री मिथुन वाघ यांच्याकडून सुजात आंबेडकर यांच्या पोस्टवर चुकीची कमेंट त्या ठिकाणी टाकली गेली. लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला भाषणाचा अधिकार दिला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला टीका करायचा अधिकार दिला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. पण टीका करताना शब्दांची मर्यादा जपायची, आंदोलन करताना कायद्याची मर्यादा जपायची आणि कोणाविषयी बोलताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर न बोलता राजकीय बोलावं. या अशा गडबडीमध्ये त्या ठिकाणी परिचय नसल्यामुळे किंवा अभ्यास नसल्यामुळे, वाचन नसल्यामुळे आणि हे राष्ट्रीय अध्यक्ष सुजात आंबेडकर आहे अशी ओळख नसल्यामुळे आमच्या गावाचे तरुण मिथुन वाघ यांच्याकडून थोडी शब्दांची गल्लत झाली. ती जी काही शब्दांची गल्लत झाली त्याबद्दल मी आजम गावाचा ग्रामस्थ म्हणून आणि माझा सहकारी किंवा आमच्या गावाचा युवक म्हणून त्याच्याकडून जी काही चूक झाली त्याबद्दल मी राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार प्रकाशजी आंबेडकर, राष्ट्रीय नेते आदरणीय सुजातजी आंबेडकर यांची मी गावाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. ज्या तरुणाकडून ही गोष्ट घडली त्याचा राजकीय आवाका एवढा फार मोठा नसल्यामुळे, राजकीय गोष्टींचा किंवा टिप्पणीचा त्याचा स्वभाव नसल्यामुळे ही गोष्ट घडली. मी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री दीपकजी पवार, वंचित बहुजनचे युवाचे अध्यक्ष माझे मित्र शशिकांतजी पवार यांच्या सर्वांसमोर समाजाच्या समोर मिथुन वाघ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर घडलेला प्रकार मला काही माहीत नाही. मी ऐन वेळेला या ठिकाणी आलो आणि मिथुन करून असं घडलं हे मला या ठिकाणी कळलं आणि म्हणून मी या ठिकाणी भूमिका त्याच्या वतीने मांडतोय. त्याला माझ्यासारखी भूमिका मांडता येणार नाही किंवा ती थोडीशी गल्लत होईल म्हणून मी या ठिकाणी त्याच्या वतीने माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी मोठ्या मनाने त्याला समज नसल्यामुळे, ओळख नसल्यामुळे त्याच्याकडून जी चूक झाली ती चूक आपण पदरात घ्यावी आणि हा विषय महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठे गुन्हा न दाखल करता हा विषय इथंच थांबवावा. महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय गणित बिघडणार नाही, गावागावातली शांतता बिघडणार नाही. शेवटी हा देश एक आहे, आपण देश म्हणून एकत्र आहोत, समाज म्हणून एकत्र आहोत. उद्यापासून आपल्याला एकमेकाच्या घरी चहा प्यायला जायचंय, पाणी प्यायला जायचंय, कामं एकत्र करायचे आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा विषय वाढणार नाही अशी मी समाजाला विनंती करतो. हा विषय इथेच थांबवावा अशी मी आपल्याला त्याच्या वतीने विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुजात आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. आज आजंगावातील मिथुन वाघ या युवकाने काल इंस्टावरती जो श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे पुत्र युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांच्यावरती जी टीका टिप्पणी केली, या टीका टिप्पणी प्रसंगी आज आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्ह्याच्या वतीने आज त्यांना जाब विचारला व त्यांनी मी सुजातदादा आंबेडकर यांना जास्त ओळखत नसल्यामुळे ती माझ्याकडून चुकून मी टाकण्यात आलं अशी त्यांनी माफी मागितली. मी तमाम वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे सर्व पदाधिकारी, मालेगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी व आमचे राज्याचे युवकाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष पाटोडे दादा व आमचे सर्व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांना मी नम्र विनंती करतो की त्या मिथुन वाघ
यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सर्व समाज बांधव, सर्व गावाचे प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन त्यांनी आज आपली माफी मागितलेली आहे. तरी मी कृपया करून सर्व समाज बांधवांना सांगतो की त्यांनी आज आपली माफी मागली नाही, तरी कोणी कुठेही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू नये ही नम्र विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचे आज जे आंदोलन होतं, ज्या भाऊनी ते आंदोलन रेषा टाकलेले, जे प्रस्ताव टाकला होता, भुसे साहेबांना जो कमेंट केली होती बाळासाहेबांच्या पुत्राने म्हणजे सुजात आंबेडकरनी, की सुजात आंबेडकर हे टाकलेलं होतं की भुसे साहेब तुम्ही राजीनामा द्या. राजीनामा मागण्याचा अधिकार आपल्याला सर्वांना आहे. विषय गंभीर होता, एक शिक्षकांचा प्रश्न होता आणि त्या शिक्षकांच्या प्रश्न प्रकरणी तो पेपर फुटला. 1.5 कोटीमध्ये पेपर फुटतो कल्याणला, पैसे येतात मालेगावला बंगल्यावरती. आज आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडी, स्वतः माझ्या नेतृत्वात, आमच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात, राज्य कमिटी सदस्याने आज आम्ही दादा भुसेच्या बंगल्यावर आम्ही आंदोलन केलं. भाऊला आम्ही सकाळीबद्दल संपर्क होतो, भाऊ आम्हाला वारंवार खोटं बोलायचा, नाशिक गेलो, मुंबई गेलो चालू होतं. पण त्यांनी येऊन आज आमची माफी मागितली, सुजात आंबेडकरची माफी मागितली. तर मी तमाम समाज बांधवांना सांगतो की जे झालं त्यांनी माफी मागितली, त्यांना माफ करावं एवढी विनंती करतो. जय भीम, जय वंचित. आणि 1 मिनिट